गुड इव्हनिंग एव्हरीबडी. कॅन यू हिअर मी? आवाज येतोय का माझा? येस सर. येस सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. ओके. सो आत्ता जसं आपण बघितलं की आत्ताच 6 नंतर नोटिफिकेशन आलेलं आहे एक्झामच्या डेटबद्दल. ठीक आहे. सो जसं की आपल्याला आता माहीत झालेलं आहे, ग्रुपवर पण आपण शेअर केलेलंच आहे की जी एक्झामची डेट आहे ती 12 ते 20 आहे. ठीक आहे. तर डिफरंट डेटला एक्झाम होणार आहे, डिफरंट शेड्यूल प्रमाणे. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस पेपर पण वेगळा असेल. हे बघा, मी शेअर करतोय स्क्रीन. पहिले आपण नोटिफिकेशन बघून घेऊ. ओके. तर इथे आपण वेबसाईटवरती बघू शकतो की ते हे जे आहे सरळ सेवा स्पर्धा परीक्षा 2023 बाबत सूचना. ओके. तर सूचना काय म्हटलेली इथे की जी परीक्षा आहे सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक 12 जून ते दिनांक 20 जून 2023 या दरम्यान 3 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. ठीक आहे. 12 ते 20 3 सत्रांमध्ये परीक्षार्थींना परीक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेश पत्रावर उपलब्ध करून देण्यात येईल. सदरचे प्रवेशपत्र आपल्या लॉग इन आय डी वर तपासावे. ही बाब परीक्षार्थींना SMS व ईमेल द्वारे कळविण्यात येईल. ठीक आहे. तर आता आपण आपलं प्लॅनिंग कसं करायचं? तर बऱ्यापैकी आपले जे फार्मेकोलॉजीचे लेक्चर्स आहेत ते झालेले आहेत, म्हणजे क्लासिफिकेशन आपलं झालेलं आहे. ड्रग्सचं क्लासिफिकेशन महत्वाचं आहे आणि बाकीच्या आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता जीके जे तुम्हाला स्टडी करायचं असेल तर ते तुम्ही ऍटलिस्ट 1 मंथ आधीपर्यंतच करा. आता काय चालू आहे? जून चालू आहे. तर नोटिफिकेशन ज्या डेटला आलेलं आहे त्या डेटच्या आधीपासून तुम्ही जनरल नॉलेजचं प्रिपरेशन करा. म्हणजे हे समजा की मे म्हणजे 30 एप्रिल पर्यंतचं जे काही असेल जनरल नॉलेजमध्ये अपडेटेड वगैरे जे काही असेल तर 30 एप्रिल पर्यंत जीके तुम्ही स्टडी करा. कारण 30 एप्रिलच्या नंतर म्हणजे पेपर सेट झालेला असेल, म्हणजे एक अराउंड 10 मेच्या आसपास पेपर सेटिंग झालेलं असेल. ठीक आहे. तर 10 मेच्या आधीपर्यंतचं जीके अपडेटेड जे काही असेल ते तुम्ही स्टडी करा. तर तुम्हाला काही जर इथे विचारायचं असेल, काही डाऊट असेल, काही क्वेरीज असतील तुमच्या, तर तुम्ही शेअर करा. हॅलो सर. हा बोला गोविंद. सर ते ज्या म्हणजे उरलेल्या टॉपिकच्या ज्या पण नोट्स असतील ना, त्यात जर तुम्ही एकदाच जर आम्हाला देऊन दिला तर आम्ही प्रिंट काढून बाबा ते आमचं पण वाचू शकतो बा. हा, तर 2 दिवसात मी नोट्स देतो तुम्हाला सगळ्या. ठीक आहे. ठीक त्या आहे. नोट्स जे आहेत तर तुम्ही म्हणताय प्रिंट्स करून तुम्ही स्टडी करू शकता. तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये काही नोट्स असेल की ते अपडेटेड असायला पाहिजे, तर त्या अपडेशनसाठी मी पेंडिंग ठेवलेले आहेत. त्या 2 दिवसात मी अपडेट करतो. जसं EDLची लिस्ट आहे, एसेन्शियल ड्रग लिस्ट, त्यानंतर ECL आहे, एसेन्शियल केमिकल लिस्ट, IMP आहे, EDL आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ECL EDL हे खूप महत्वाचं आहे. तर जे अपडेटेड लिस्ट आहे ती अपडेटेड लिस्ट मी तुम्हाला देतो. तसं मी तुम्हाला EDL साठी आपली नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन NLEM पोस्ट केलेली आहे आधीच, तर ती पण तुम्ही एकदा बघा. तुम्हाला प्रत्येकाला हे सजेशन आहे की जी NLEM ची लिस्ट आहे, नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन, मी ग्रुपवर शेअर केलेली आहे. पुन्हा एकदा मी शेअर करून देतो आज. तर ती लिस्ट प्रत्येकाने बघा की त्या लिस्टमध्ये जी कॅटेगरीज ऑफ ड्रग्ज आहेत ते कॅटेगरीज ऑफ ड्रग्ज बघा. कारण NLEM मधूनच तुम्हाला क्वेश्चन्स येतील. कारण DMER मध्ये जे ड्रग्ज यूज केले जातात गव्हर्नमेंट्समध्ये, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जे काही ड्रग्ज यूज केले जातात किंवा जी काही लिस्ट असते ड्रगची ती लिस्ट म्हणजे NLEMचे बाहेरचे ड्रग्ज गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये नॉर्मली यूज केले जात नाही. ओके. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये NLEM म्हणजे नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन, त्याच्या बाहेरचे ड्रग्ज वापरले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही NLEM ही लिस्ट व्यवस्थित बघा. ती लिस्ट मी ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे. आज पुन्हा मी शेअर करतो. ठीक आहे. आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर मग सुरू करू आजचं लेक्चर. ओके. ठीक आहे. तर आज मी सुरू करतो. नाउ आय विल शेअर द स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. तर आपण
डेफिनेशन्स अँड क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स बघत होतो. याच्यामध्ये आपण कालपर्यंत 27 टॉपिक्स आपण बघितलेत. ठीक आहे, कालपर्यंत 27 टॉपिक्स बघितले. तर याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अँटीव्हायरल ड्रग्स बघत होतो. अँटीव्हायरल ड्रग्स मध्ये आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हायरसेस बघितलेत. बेस्ड ऑन व्हायरसेस त्याच्यामध्ये अँटी हर्पिस व्हायरस, अँटी इन्फ्लुएन्झा व्हायरस, अँटी हिपॅटायटिस व्हायरस. अँटी हिपॅटायटिस मध्ये आपण हिपॅटायटिस बी, देन हिपॅटायटिस सी हे बघितलेत. त्यानंतर अँटी रिट्रोव्हायरस म्हणजेच अँटी HIV आपण बघितलेत. त्यानंतर अँटीव्हायरल ड्रग्सचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन हे पण आपण बघितलं. ठीक आहे. देन वी स्टडीड दी अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्स किंवा अँटी HIV एजंट. ठीक आहे. तर अँटी HIV एजंट्स मध्ये न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर्स. ते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हणजे काय हे पण आपण डिटेलमध्ये काल बघितलेलं आहे कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. ते सगळे डिटेल्स आपण स्टडी केलेले आहेत आतापर्यंत. नाव आता याच्यामध्ये नेक्स्ट आहे केमिकल क्लासिफिकेशन ऑफ अँटीव्हायरल एजंट्स. केमिकल क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन दी केमिकल स्ट्रक्चर. तर केमिकल स्ट्रक्चरचा बेसिक नोट्स मी शेअर केलेले आहेत ग्रुपमध्ये. ओके. तर हिट्रोसायक्लिक केमिस्ट्री जी आहे हिट्रोसायकल्स, तर बेसिक हिट्रोसायकल्स मी ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत, ते एकदा रिवाइज करा. तर याच्यामध्ये केमिकल क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट वन इज प्युरिन न्यूक्लियोसाइड अॅनालॉग. प्युरिन. ठीक आहे. तर प्युरिनचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते एकदा ते बेसिक स्ट्रक्चर जे आहेत केमिस्ट्रीचे हिट्रोसायक्लिक केमिस्ट्री, तर त्याच्यामध्ये प्युरिनचं स्ट्रक्चर बघा. सो प्युरिन न्यूक्लियोसाइड अॅनालॉग मध्ये एक्झाम्पल्स आहेत असायक्लोव्हिर, गॅनसिक्लोव्हिर, फॅमसिक्लोव्हिर, व्हॅलासिक्लोव्हिर एक्सेट्रा. ठीक आहे. त्यानंतर पायरिमिडिन न्यूक्लियोसाइड अॅनालॉग. पायरिमिडिन. ठीक आहे. पायरिमिडिन म्हणजे 6 मेंबर हिट्रोसायकल आहे. 6 मेंबर हिटेरोसायकल. आणि या 6 मेंबर हिट्रोसायकल मध्ये फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला नायट्रोजन असतं. फर्स्ट अँड थर्ड पोझिशनला नायट्रोजन असतो. ओके. पायरिमिडिन दॅट इज पायरिमिडिन. सो पायरिमिडिन न्यूक्लियोसाइड अॅनालॉग मध्ये सिडोफोव्हिर, विडाराबिन, आयडोझोरिडिन, ट्रायफ्लोरिडिन, सिटाराबिन, झल्सिटॅबिन, झिडोडिन, स्टाउडिन हे ड्रग्स आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज ॲडॅमॅन्टेन अमाइन्स. ॲडॅमॅन्टेन अमाइन्स मध्ये एमेंटॅडिन अँड रिमेंटॅडिन हे दोन्ही इन्फ्लुएन्झा ड्रग्स आहेत, अँटी इन्फ्लुएन्झा. देन थायोसेमी कार्बाझाइड. थायोसेमी कार्बाझाइड एक्झाम्पल मेथिसाझोन. देन पेप्टाइड अॅनालॉग्स सो सॅक्विनाविर, रिटोनाविर, इंडिनाविर. ट्रायॲझोल कार्बोक्सामाइड एक्झाम्पल रिबाविरिन. देन सियालिक ऍसिड मायमेटिक एक्झाम्पल ओसेल्टामिविर, झनामिविर. देन इंटरफेरॉन्स पीजीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2A, पीजीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2B अँड मिसलेनियस मध्ये गॅमा ग्लोबिलिन, रिफामायसिन आहे. सो हे केमिकल क्लासिफिकेशन आहे. तर इथे अँटीव्हायरल मध्ये जे काही क्लासिफिकेशन आपण बघितलेत त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन जो आहे तो हा आहे. कोणता? बेस्ड ऑन व्हायरसेस. ठीक आहे. हे जे आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हायरसेस. तर तुम्हाला माहिती पाहिजे की अँटी हर्पस व्हायरस ड्रग्स कुठले आहेत, अँटी इन्फ्लुएन्झा व्हायरस ड्रग्स कोणते, अँटी हिपॅटायटिस व्हायरस ड्रग्स कोणते. ठीक आहे. आणि अँटी रिट्रोव्हायरस ड्रग्स कोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. दिस इज द इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन अमंग द अँटीव्हायरल ड्रग्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड इम्पॉर्टंट ड्रग इज म्हणजे सेकंड इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन इज अँटी रिट्रोव्हायरल एजंट. अँटी रिट्रोव्हायरल म्हणजे अँटी HIV. अँटी HIV इम्पॉर्टंट आहे. अँटी HIV इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली हा जो ड्रग आहे कुठला, डोलुटेग्राविर. ठीक आहे. तर डोलुटेग्राविर हा फर्स्ट लाईन ड्रग आहे, अँटी HIV फर्स्ट लाईन ड्रग. ठीक आहे. तर डोलुटेग्राविरचा क्लास कुठला आहे, इंटिग्रेज इनिबिटर. ठीक आहे. तर डोलुटेग्राविर इज इंटिग्रेज इनिबिटर. त्यानंतर दुसरे जे महत्वाचे ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये झिडोडिन आणि लॅमिओडिन हे दोन महत्वाचे आहेत. तर झिडोडिनचा क्लास काय आहे, न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर, NSRTI आहे. त्यानंतर नॉन न्यूक्लियोसाइड मध्ये इम्पॉर्टंट ड्रग इज नेव्हिरापिन. तर नेव्हिरापिनचं क्लास काय आहे क्लासिफिकेशन किंवा क्लास, तर हा नॉन न्यूक्लियोसाइड आहे. तर लक्षात घ्या झिडोडिन, लॅमिओडिन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर, नेव्हिरापिन नॉन न्यूक्लियोसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. ठीक आहे. त्यानंतर रिटोनाविर हा प्रोटीएज इनिबिटर आहे. ठीक आहे. त्यानंतर डोलुटेग्राविर हा इंटिग्रेज इनिबिटर आहे.
तर एवढं तुम्हाला याच्यामध्ये लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे. ठीक आहे. दीज आर द इम्पॉर्टंट ड्रग्स. नाव नेक्स्ट क्लासिफिकेशन आपण बघूया अँट हेल्मेंटिक्स ड्रग्सचं. अँट हेल्मेंटिक्स, हेल्मिन्थ्स. ठीक आहे. कृमी, वर्म, जंतू, जंतू, कृमी, वर्म म्हणजेच हेल्मिन्थ. ठीक आहे. तर हेल्मिन्थ्स आपण म्हणतो की कृमी झाले, जंत झालेत, तर दोज कृमी किंवा जंत म्हणजेच हेल्मिन्थ्स. सो द ड्रग्स दॅट आयदर किल ऑर एक्सपेल इन्व्हेस्टिंग हेल्मिन्थ्स आर अँट हेल्मेंटिक्स. ठीक आहे. तर अँट हेल्मेंटिक्स म्हणजे काय? तर अँट हेल्मेंटिक्स आर द ड्रग्स दॅट आयदर किल ऑर एक्सपेल इन्व्हेस्टिंग हेल्मिन्थ्स. म्हणजे पोटामध्ये कृमी झाले, जंत झालेत, तर त्याला किल करण्यासाठी किंवा एक्सपेल करण्यासाठी अँट हेल्मेंटिक्स ड्रग्स वापरले जातात. तर हे जे अँट हेल्मेंटिक्स ड्रग्स असतात हे जनरली लॅक्झेटिव्ह सोबत दिले जातात. कशासोबत? लॅक्झेटिव्ह सोबत दिले जातात. ठीक आहे. तर इथे याचं क्लासिफिकेशन, तर कुठल्या प्रकारच्या हेल्मेंथला किंवा वर्मला, जंतूला हे किल करतात किंवा एक्सपेल करतात त्याप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन आहे. तर फर्स्ट फॉर राऊंडवर्म, हुकवर्म अँड पिनवर्म साठी. ठीक आहे. हे जंतू आहेत, हेल्मेंथ्स आहेत, राऊंडवर्म, हुकवर्म, पिनवर्म. सो यांच्यासाठी ड्रग्ज आहेत मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल, पायप्रॅझोल, लेवामॅसोल, पिरॅन्टेल पामोएट. तर याच्यामध्ये मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल आणि लेव्हेमॅसोल हे इम्पॉर्टंट आहेत. हे 3 ड्रग्स. तर या ड्रग्सचे टाइप्स काय आहेत? मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल आणि लेव्हेमॅसोलचं. सो दीज आर यूज टू ट्रीट राऊंडवर्म, हुकवर्म अँड पिनवर्म. ओके. देन आता हे जे मी इम्पॉर्टंट ड्रग्स सांगतोय हे ड्रग्स तुम्हाला NLEM मध्ये, नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन मध्ये सुद्धा मिळतील. ठीक आहे. हे जे क्लासिफिकेशन इथे मी तुम्हाला टीच करतोय सेम असंच क्लासिफिकेशन तुम्हाला NLEM मध्ये पण मिळेल. आणि NLEM मध्ये जे ड्रग्स दिलेले आहेत दोज आर द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग्स. ठीक आहे. ते ड्रग्स एकदा बघा NLEM चे. देन इथे फॉर व्हिपवर्म, ट्रिचिनेला स्पिरॅलिस, तर याच्यासाठी ड्रग कुठला? मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल. देन फॉर टेपवर्म्स, टेपवर्म साठी ड्रग कोणते? प्राझिकांटेल, निक्लोसामाइड, अल्बेंडाझोल. देन फॉर हेडेटिक डिसीज ड्रग मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल. फॉर थ्रेडवर्म आयव्हरमेक्टिन, अल्बेंडाझोल. तर आयव्हरमेक्टिन इज इम्पॉर्टंट. आयव्हरमेक्टिन हा ड्रग इम्पॉर्टंट आहे. आयव्हरमेक्टिनचं एक्झाम्पल हे कशासाठी यूज केलं जातं? फॉर थ्रेडवर्म. त्यानंतर फिलॅरियासिस. फिलॅरियासिस म्हणजेच हा एलिफंटियासिसचा एक प्रकार, म्हणजे एलिफंटियासिस सुद्धा म्हणू शकतो आपण याला. फिलॅरियासिस, एलिफंटियासिस. एलिफंटियासिस म्हणजे काय? तर हत्तीपाय. ठीक आहे. एलिफंटियासिस काय आहे? हत्तीपाय. हत्तीपाय, एलिफंटियासिस, फिलॅरियासिस. तर याच्यासाठी डायथेल कार्बामाझिन, DEC, डायथेल कार्बामाझिन हा ड्रग आहे. देन आयव्हरमेक्टिन आहे आणि अल्बेंडाझोल आहे. तर फिलॅरियासिस साठी DEC हा ड्रग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती क्वेश्चन असण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत DEC वरती. DEC शॉर्ट फॉर्म आहे. DEC इज द शॉर्ट फॉर्म. तर DEC काय आहे? DEC इज डायथेल कार्बामाझिन. ठीक आहे. आणि डायथेल कार्बामाझिन हा कशासाठी यूज होतो? तर डायथेल कार्बामाझिन इज यूज टू ट्रीट फिलॅरियासिस. आणि फिलॅरियासिस काय असतं? तर दॅट इज एलिफंटियासिस किंवा हत्तीपाय. ओके. देन हे झालेत आपले अँट हेल्मेंटिक्स ड्रग्स. ठीक आहे. तर अँट हेल्मेंटिक्स मध्ये इम्पॉर्टंट ड्रग्स मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल, त्यानंतर आयव्हरमेक्टिन आणि डायथेल कार्बामाझिन हे इम्पॉर्टंट ड्रग्स आहेत याच्यामध्ये. ओके. देन नेक्स्ट कॅटेगरी अँटी मलेरियल ड्रग्स ऑर अँटी मलेरियल एजंट. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मलेरिया हा एक प्रोटोझोअल डिसीज आहे. मलेरिया काय आहे? प्रोटोझोअल डिसीज. लक्षात ठेवा, मलेरिया इज अ प्रोटोझोअल डिसीज. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मलेरिया हा व्हायरल आहे, फंगल आहे, बॅक्टेरियल आहे का प्रोटोझोअल आहे? ओके. मलेरिया ऑप्शन काय? बॅक्टेरियल, फंगल, ठीक आहे, व्हायरल और प्रोटोझोअल, 4 ऑप्शन आहे. तर मलेरिया काय आहे? प्रोटोझोअल आहे. आणि मलेरियावरती क्वेश्चन असण्याचे चान्सेस मॅक्सिमम आहेत. IMP आहे मलेरिया. ठीक आहे. तर इट इज अ प्रोटोझोअल डिसीज. तर मलेरिया कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? तर 4 टाइप्स. प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ आहे. कुठला आहे? प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम मध्ये 4 प्रोटोझोआ. कुठले? प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, प्लाझ्मोडियम मलेरी, ठीक आहे, आणि कुठला? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. ओके.
प्लाझ्मोडियम वायवॅक्स. माझ्यासोबत रिपीट करा, रिपीट विथ मी. मलेरियाचे पॅरासाइट कुठले आहेत, कॉझिटिव्ह एजंट कोणते आहेत हे लक्षात घ्या. मलेरिया प्रोटोझोआ डिसीज आहे, त्याचे कॉझिटिव्ह एजंट काय आहे. कॉझिटिव्ह एजंट कशामुळे होतो, तर त्याचा पॉझिटिव्ह एजंट म्हणजे प्लाझ्मोडियम स्पेसिस. प्लाझ्मोडियम मध्ये कोणते, तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, प्लाझ्मोडियम ओव्हेल, हे 4 नावं लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मलेरियाचा वेक्टर कोणता आहे, वेक्टर. वेक्टर शब्द लक्षात घ्या. वेक्टर, वेक्टर म्हणजे कशामुळे स्प्रेड होतो, मलेरिया कशामुळे स्प्रेड होतो. ठीक आहे. तर मलेरिया हा फिमेल एनाफिलस मॉस्किटो जो आहे, फिमेल एनाफिलस मॉस्किटोच्या बाईटमुळे स्प्रेड होतो. ओके. कोणामुळे स्प्रेड होतो, फिमेल एनाफिलस मॉस्किटो बाईट. ओके. तर वेक्टर, वेक्टर म्हणजे कुणामुळे स्प्रेड होतो, आणि पॉझिटिव्ह एजंट म्हणजेच कुणामुळे होतो, तर पॉझिटिव्ह एजंट काय, तर प्लाझ्मोडियम स्पेसिस. आणि कुणामुळे स्प्रेड होतो, स्प्रेड किंवा वेक्टर कोण, वेक्टर तर फिमेल एनाफिलस मॉस्किटो. आता हे जे मलेरियल पॅरासाइट आहेत म्हणजे प्लाझ्मोडियम स्पेसिस, तर याचं लाईफ सायकल कसं आहे, तर हे जे प्लाझ्मोडियम स्पेसिस आहेत, प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम, तर त्याचे 2 होस्ट असतात. 2 होस्ट, एक ह्युमन बिंग आणि सेकंड एनाफिलस मॉस्किटो, फिमेल एनाफिलस मॉस्किटो. तर काय असतं की जेव्हा इन्फेक्टेड एनाफिलस मॉस्किटो, इन्फेक्टेड फिमेल एनाफिलस मॉस्किटो एखाद्या व्यक्तीला, ह्युमनला बाईट करते, बाईट, त्यावेळेस तिच्या सलायवा मधून, कुठून, सलायवा, कुठून, सलायवा, लक्षात घ्या, सलायवा, सलायवा लक्षात घ्या. सलायवा ऑफ होम, कुणाचं सलायवा, तर फिमेल एनाफिलस मॉस्किटोचा सलायवा. तर तिच्या सलायवा मधून हे प्लाझ्मोडियम ह्युमनच्या, माणसाच्या ब्लड मध्ये येतात, आणि जो फॉर्म ब्लड मध्ये येतो मलेरियाचा, प्लाझ्मोडियमचा, त्याला म्हणतात स्पोरोझोइट. काय म्हणतात, स्पोरोझोइट. काय म्हणतात, स्पोरोझोइट. माझ्यासोबत रिपीट करा. तर ज्या वेळेस फिमेल एनाफिलस मॉस्किटो माणसाला बाईट करते, त्यावेळेस माणसाच्या ब्लड मध्ये प्लाझ्मोडियमचे स्पोरोझोआ जो आहे, स्पोरोझोइट, स्पोरोझोइट एंटर करतात. मग हे स्पोरोझोइट्स ब्लड मधून लिव्हर मध्ये जातात. कुठे जातात, लिव्हर मध्ये. आणि लिव्हर मध्ये हे स्पोरोझोइट्स मग मल्टिप्लाय होतात, ग्रो होतात. ते 8 ते 10 दिवस लिव्हर मध्ये असतात. किती दिवस, 8 ते 10 दिवस लिव्हर मध्ये असतात, लिव्हर मध्ये ग्रो होतात. लिव्हर मध्ये ग्रो झाल्यानंतर ते 8 ते 10 दिवसानंतर लिव्हर मधून बाहेर पडतात, आणि मग इरिथ्रोसाइट्स मध्ये जातात. इरिथ्रोसाइट्स म्हणजेच आरबीसी, म्हणजेच रेड ब्लड सेल्स. ओके. तर जे स्पोरोझोइट्स असतात ते लिव्हर मधून, म्हणजे लिव्हर मध्ये ग्रो होतात आणि बाहेर पडतात, आणि मग ते इन्फेक्ट करतात आरबीसीला किंवा इरिथ्रोसाइट्सला, आणि मग ते आरबीसी मध्ये ग्रो होतात, मल्टिप्लाय होतात. ठीक आहे. आणि हे स्पोरोझोइट्स मेरोझोइट मध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट होतात, मेरोझोइट्स. स्पोरोझोइट टू मेरोझोइट. आता हे जे मेरोझोइट्स इरिथ्रोसाइट्स मध्ये डेव्हलप होतात, ग्रो होतात, मॅच्युअर होतात, त्यांचा नंबर वाढतो, आणि हे मेरोझोइट्स मग आरबीसीला ब्रेक करतात, पंक्चर करतात, फोडून टाकतात. ठीक आहे. काय करतात, आरबीसीला फोडून टाकतात, पंक्चर करतात. ठीक आहे, ब्रेक करून टाकतात, आरबीसीचा लायसिस करतात, आणि आरबीसी मधून बाहेर पडतात. ज्या वेळेस आरबीसी ब्रेक होते, इरिथ्रोसाइट्स ब्रेक होतात, त्यावेळेस त्याचे सिम्पटम्स जे आहेत, मलेरियाचे सिम्पटम्स काय आहेत, मलेरियाचे सिम्पटम्स, तर शिवरिंग, फीवर, ठीक आहे, हेडेक, बॉडी एक, हे मलेरियाचे सिम्पटम्स आहेत. तर ज्यावेळेस आरबीसी ब्रेक होते तेव्हा मलेरियाचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. आता हे जे मेरोझोइट्स डेव्हलप होतात आरबीसी मध्ये, मग हे मेरोझोइट्स आरबीसी मधून बाहेर पडल्यावरती नवीन आरबीसीला हे इन्फेक्ट करतात, आणि त्या आरबीसीला ते डिस्ट्रॉय करतात. आता हे जे मेरोझोइट्स आहेत, यापैकी काही मेरोझोइट्स हे सेक्शुअल फॉर्म मध्ये ग्रो होतात. सेक्शुअल फॉर्म
म्हणजे ते गॅमेट्स मध्ये कन्वर्ट होतात. ऑल नाही, सगळेच मेरोझाइट्स गॅमेट्स मध्ये कन्वर्ट होत नाही. तर 1000 मेरोझाइट्स असतील तर 1000 पैकी काही 50-100 मेरोझाइट जे आहेत ते गॅमेटोसाइट मध्ये कन्वर्ट होतील. गॅमेटोसाइट्स, गॅमेट्स म्हणजे मेल आणि फिमेल. गॅमेट म्हणजे काय? मेल आणि फिमेल. तर हे जे गॅमेट्स आहेत मेल आणि फिमेल हे इरिथ्रोसाइट मधून बाहेर पडतील आणि आपल्या ब्लडमध्ये फिरत राहतील. आता जेव्हा परत अॅनाफिलस मॉस्किटो, फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला म्हणजे ज्याला मलेरिया झालेला आहे त्याला ती बाईट करत असेल तर ते त्याच्या बॉडीमधून ब्लड सक करते, आणि या सकिंग मध्ये हे जे गॅमेट्स असतात, गॅमेटोसाइट मेल आणि फिमेल, हे त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जातात, त्याच्या स्टमक मध्ये जातात आणि मॉस्किटोच्या स्टमक मध्ये हे गॅमेट्स जे असतात मेल आणि फिमेल याचं फर्टिलायझेशन होतं, म्हणजे सेक्शुअल फॉर्म डेव्हलप होतो. ठीक आहे, काय होतं? सेक्शुअल डेव्हलपमेंट होते, मेल आणि फिमेल कंबाईन होतात, फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो आणि हा झायगोट मग स्पोरोझाइट्स मध्ये कन्वर्ट होतो आणि मग हे स्पोरोझाइट्स स्टमक मधून सलायवा मध्ये येतात आणि सलायवा मधून मग जेव्हा ते मॉस्किटो दुसऱ्या एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट करते तेव्हा स्पोरोझाइट्स त्या हेल्दी पर्सन मध्ये जातात. तर मलेरियल पॅरासाइटचं लाईफ सायकल कसं आहे? तर ह्युमॅन मध्ये नॉन सेक्शुअल आहे, असेक्शुअल आहे आणि मॉस्किटो मध्ये सेक्शुअल आहे. ह्युमॅन मध्ये स्पोरोझाइट्स लिव्हर मध्ये जातात, ग्रो होतात, मग लिव्हर मधून बाहेर पडतात 8 ते 10 दिवसानंतर, मग आरबीसी मध्ये जातात, आरबीसी मध्ये ग्रो होतात, मेरोझाइट आणि गॅमेट्स फॉर्म होतात, मग ते आरबीसी ला ब्रेक करतात. आरबीसी ब्रेक झाली की मलेरियाचे सिम्पटम्स दिसतात आणि मलेरियाचे सिम्पटम्स झालेत त्यानंतर जे गॅमेट्स असतात ते ब्लड मध्ये फिरत असतात. मग जेव्हा अॅनाफिलस मॉस्किटो बाईट करतं इन्फेक्टेड पर्सनला, मलेरियल पर्सनला, त्यानंतर ते गॅमेट्स याच्या पोटामध्ये जातात, मॉस्किटोच्या स्टमक मध्ये ते सेक्शुअली कंबाईन होतात, मेल फिमेल कंबाईन होतात, झायगोट फॉर्म होतो, तिथे स्पोरोझाइट तयार होतो. ही झाली लाईफ सायकल. दिस इज द लाईफ सायकल ऑफ द मलेरियल पॅरासाइट स्पोरोझाइट. ही लाईफ सायकल लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाईल की सेक्शुअल फॉर्म मलेरियल पॅरासाइटचं सेक्शुअल ग्रोथ कशामध्ये होते? तर मलेरियल पॅरासाइटची सेक्शुअल ग्रोथ ही मॉस्किटो मध्ये होते आणि असेक्शुअल ग्रोथ ही ह्युमॅन मध्ये होते. तसंच स्पोरोझाइट ज्यावेळेस मॉस्किटो बाईट करतो तेव्हा स्पोरोझाइट रिलीज केले जातात. काय रिलीज केले जातात? ब्लड मध्ये स्पोरोझाइट. हे स्पोरोझाइट लिव्हर मध्ये जातात, तिथून मग ब्लड मध्ये जातात, म्हणजे आरबीसी मध्ये जातात आणि आरबीसी मध्ये मेरोझाइट आणि गॅमेट तयार होतात. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की गॅमेटोसाइट कुठे तयार होतात, लिव्हर मध्ये का आरबीसी मध्ये? हा प्रश्न विचारलेला आहे आधी एका एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की गॅमेटोसाइट कुठे तयार होतात. यासाठीच मी तुम्हाला या प्रश्नासाठीच हे पूर्ण लाईफ सायकल एक्सप्लेन केलेलं आहे. तर गॅमेटोसाइट्स हे आरबीसी मध्ये डेव्हलप होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे मलेरियल लाईफ सायकल आहे, म्हणजे मलेरियल पॅरासाइटचं लाईफ सायकल. तर आता मी क्लासिफिकेशन एक्सप्लेन करतो. तर पहिले डेफिनेशन बघूया. अँटीमलेरिया ड्रग्स आर यूज्ड फॉर प्रोफिलॅक्सिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ रिलॅप्सेस ऑफ मलेरिया. प्रोफिलॅक्सिस म्हणजे प्रिव्हेंशन, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंशन ऑफ रिलॅप्सेस. प्रिव्हेंशन म्हणजे एकदा मलेरिया बरं झाल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो. मलेरिया क्युअर झाल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो, त्याला म्हणतात रिलॅप्सेस. तर रिलॅप्सेस अवॉइड करण्यासाठी अँटी मलेरिया ड्रग्सचा यूज होतो. ठीक आहे, तर अँटी मलेरिया ड्रग्स मध्ये इथे क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट आपण बघूया थेराप्युटिक क्लासिफिकेशन. काय बघूया? थेराप्युटिक क्लासिफिकेशन. तर थेराप्युटिक क्लासिफिकेशन इज इम्पॉर्टंट फॉर यू. तुमच्यासाठी हा थेराप्युटिक क्लासिफिकेशन महत्वाचा आहे. याचा पुढे केमिकल क्लासिफिकेशन सुद्धा आहे, केमिकल क्लासिफिकेशन. बट डीएमईआर मध्ये थेराप्युटिक क्लासिफिकेशन हे जास्त महत्वाचं आहे रॅदर दॅन दी केमिकल क्लासिफिकेशन. तर हे थेराप्युटिक क्लासिफिकेशन व्यवस्थित करा. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे कॅज्युअल प्रोफिलॅक्सिस. कॅज्युअल प्रोफिलॅक्सिस म्हणजेच प्रिव्हेंशन ऑफ मलेरिया. मलेरिया होऊ नये म्हणून जी औषधं दिली जातात दोज आर दी कॅज्युअल प्रोफिलॅक्सिस. सॉरी, कॉझल प्रोफिलॅक्सिस. ठीक आहे, तर कॉझल प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय? तर मलेरिया होऊ नये म्हणून दिलं जाणार. ओके, लक्षात घ्या कॉझल प्रोफिलॅक्सिसचा अर्थ. प्रोफिलॅक्सिस म्हणजे प्रिव्हेंशन करण्यासाठी. तर कॉझल प्रोफिलॅक्सिस हे ड्रग्सचं मेकॅनिझम काय आहेत? तर हे ड्रग्स काय करतात? प्रायमरी टिश्यू शिझोंटिसाइट्स आहेत. काय आहेत? प्रायमरी
टिश्यू शिझोंटिसाइट्स. आता शिझोंट काय असतं तर शिझोंट म्हणजे जेव्हा स्पोरोझाइट हे मेरोझाइट्स मध्ये कन्वर्ट होतात तर स्पोरोझाइट आणि मेरोझाइट यांचा मधले एक स्टेज असते ते असते शिझोंट. ठीक आहे, स्पोरोझाइट आणि मेरोझाइट यांचा मधली स्टेज म्हणजे शिझोंट. तर हे जे ड्रग असतात कॉझल प्रॉफिलॅक्सिस वाले हे ड्रग्स शिझोंटिसाइड आहेत, शिझोंटला किल करतात. ठीक आहे, तर जे प्रायमरी टिश्यू शिझोंटिसाइड्स आहेत दे आर यूज ॲज कॉझल प्रॉफिलॅक्सिस. ठीक आहे, अँड तर हे काय करतात ते डिस्ट्रॉय पॅरासाइट इन लिव्हर सेल्स अँड प्रिव्हेंट इन्व्हॅजन ऑफ इरिथ्रोसाइट्स. ओके, तर एक्झाम्पल प्रायमॅक्विन, प्रोगानिल, पायरिमिथामिन. तर याचं एक्झाम्पल काय प्रायमॅक्विन आहे, प्रोगानिल आणि पायरिमिथामिन. ओके, देन सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस. सप्रेसिव्ह, तर हे सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस काय करतात सप्रेस द इरिथ्रोसायटिक फेज. आता इरिथ्रोसायटिक फेज काय आहे तर तुम्हाला माहिती आहे की इरिथ्रोसाइट्स मध्ये स्पोरोझाइट्स ग्रो होतात, मेरोझाइट्स फॉर्म करतात, मग ते इरिथ्रोसाइटला ब्रेक करतात. तर सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस इरिथ्रोसायटिक फेजला सप्रेस करतील अँड दस अटॅक ऑफ मलेरियल फिवर. म्हणजे मलेरियाचा जो फिवर आहे, फिवर केव्हा येतो इरिथ्रोसाइट ब्रेक झाल्यावरती. तर हे जे एजंट असतात हे एजंट इरिथ्रोसाइटला ब्रेक होऊ देत नाही, इरिथ्रोसाइटला ब्रेक होऊ देत नाही, म्हणजेच तिथे फिवर येणार नाही, सिम्पटम्स येणार नाही. ओके, सो हिअर सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस मध्ये रॅपिडली ऍक्टिंग आहेत, रॅपिडली ऍक्टिंग क्विनिन 4 अमायनो क्विनिलिन्स, रॅपिडली ऍक्टिंग. ओके, रॅपिडली एक्झाम्पल मेफ्लोक्विनिन, आर्टेमिसिनिन, अटोवॅकोन. देन स्लोली ऍक्टिंग मध्ये प्रोगानिल, पायरिमिथामिन, सल्फॅडॉक्सिन अँड टेट्रासायक्लिन. ओके, तर सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस मध्ये रॅपिडली ऍक्टिंग आणि स्लोली ऍक्टिंग आहे. त्यानंतर क्लिनिकल क्युअर. आता हे जे आहेत सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस हे फक्त काय सप्रेस करतात सिम्पटम्सला सप्रेस करतात, हे सिम्पटम्सला सप्रेस करतात पण मलेरियाला क्युअर करत नाही. दे डू नॉट क्युअर मलेरिया. ठीक आहे, दे डू नॉट रिमूव्ह दी प्रोटोझोआ किंवा प्लाझ्मोडियम कम्प्लिटली आउट ऑफ द बॉडी. हे प्रोटोझोआला जर प्रोटोझोआ आहे प्लाझ्मोडियम तर हे सप्रेसिव्ह प्रॉफिलॅक्सिस हे त्याला कम्प्लिटली बॉडीचा बाहेर काढत नाही, रिमूव्ह करत नाहीत. हे मलेरियल पॅरासाइट अजूनही बॉडीमध्ये असतात, तर मग त्यांना कम्प्लिटली किल करण्यासाठी हे क्लिनिकल क्युअर वापरले जातात. काय वापरतात क्लिनिकल क्युअर. तर क्लिनिकल क्युअर एजंट्स आहेत जे की मलेरियल पॅरासाइट्सला पूर्णपणे किल करतात. ओके, लक्षात घ्या, क्लिनिकल क्युअर एजंट्स आहेत जे मलेरियल पॅरासाइटला पूर्णपणे किल करतात. ओके, तर क्लिनिकल पॅरासाइट्स कुठे ऍक्ट करतात तर हे ऍक्ट करतात इरिथ्रोसाइट मध्ये, इरिथ्रोसायटिक शिझोंटिसाइट्स. तर इरिथ्रोसाइट्स मध्ये जे स्पोरोझाइट्स शिझोंट मध्ये कन्वर्ट होतात आणि शिझोंट मधून मेरोझाइट मध्ये कन्वर्ट होतील तर इरिथ्रोसाइट मध्ये जाऊन हे जे ड्रग्ज आहेत हे ड्रग्ज शिझोंटला किल करतात, म्हणजेच मलेरियल पॅरासाइटला किल करतात. ठीक आहे, आणि सो दीज आर यूज टू टर्मिनेट अन एपिसोड ऑफ मलेरियल फिवर. तर मलेरियाला पूर्णपणे क्लिअर करण्यासाठी हे ड्रग्स वापरले जातात, क्लिनिकल क्युअर. ओके, तर याच्यामध्ये पण फास्ट ऍक्टिंग हाय इफिकसी अँड स्लो ऍक्टिंग लो इफिकसी ड्रग्स आहेत. तर फास्ट ऍक्टिंग हाय इफिकसी मध्ये आर्टेमिसिनिन, क्लोरोक्विन, क्विनिन, मेफ्लोक्विन, अटोवॅकोन, एमोडायाक्विन, हॅलोफेंट्रिन अँड लुमेफेंट्रिन हे ड्रग्स आहेत. ओके, देन स्लो ऍक्टिंग लो इफिकसी ड्रग्स मध्ये प्रोगानिल, पायरिमिथामिन, सल्फोनामाइड्स, टेट्रासायक्लिन्स अँड क्लिंडामायसिन आहे. ओके, सो हे झालं क्लिनिकल क्युअर म्हणजे टू किल दी टू रिमूव्ह दी मलेरिया पॅरासाइट्स टोटली फ्रॉम द बॉडी. आता त्यानंतर रॅडिकल क्युरेटिव्ह आहेत. रॅडिकल क्युरेटिव्ह, आता रॅडिकल क्युरेटिव्ह काय करतात तर जेव्हा आपण हे जे क्लिनिकल क्युअर वापरतो, क्लिनिकल क्युअर, तर मलेरिया तर क्युअर होतो पण देर आर चान्सेस की सपोज 100 पॅरासाइट असतील मलेरियाचे बॉडीमध्ये तर 99 किल होतील, 99 किल होतील पण एखादा तिथे राहू शकतो, एखादा जिवंत राहू शकतो. देर आर चान्सेस. म्हणजेच आफ्टर सम डेज म्हणजे मलेरिया क्युअर झाला पण काही दिवसानंतर म्हणजे महिन्यांनी 2 महिन्यानंतर तो मलेरिया पुन्हा होऊ शकतो, रिलॅप्सिंग होऊ शकतं, मलेरियाचं रिलॅप्सिंग होऊ शकतं. देर आर चान्सेस की एखादा मलेरियल पॅरासाइट तिथे जिवंत असेल बॉडीमध्ये
तर त्यालाही मारण्यासाठी म्हणजे तिथे 0% चान्सेस असायला पाहिजे, एकही मलेरियाचा पॅरासाइट जिवंत राहायला नको बॉडीमध्ये, तर त्याला पूर्णपणे क्लिअर करण्यासाठी आणि मलेरियाचा रिलॅप्स स्टॉप करण्यासाठी हे रॅडिकल क्युरेटिव्ह वापरले जातात. रॅडिकल क्युरेटिव्ह शोधून मलेरिया पॅरासाइटला किल करतात. प्रत्येक पॅरासाइटला प्लाझ्मोडियमला ते किल करतील, एकही त्या जिवंत राहू देणार नाही, म्हणजे पुन्हा रिलॅप्सिंग होण्याचं चान्स तिथे नसतं. ठीक आहे. तर रॅडिकल क्युरेटिव्ह सो इरॅडिकेट टोटली ऑल फॉर्म्स ऑफ प्लाझ्मोडियम वायवॅक्स अँड प्लाझ्मोडियम ओव्हेल फ्रॉम द बॉडी. ऑल फॉर्म्स म्हणजे आपण बघितलेत की प्लाझ्मोडियमचे 4 प्रकार आहेत. ठीक आहे. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम फॉल्सिपेरम. तर क्लिनिकल क्युअर्स एखाद्याला मारू शकतील, एखाद्याला जिवंत ठेवू शकतील, म्हणजे एखाद्यावरती इथे इफेक्ट प्रोड्यूस करणार नाही, तर तिथे रिलॅप्स होण्याचे चान्सेस असू शकतात. तर रॅडिकल क्युरेटिव्ह सगळ्याच प्रकारच्या ऑल टाइप्स ऑफ प्लाझ्मोडियमला हे किल करतील, पूर्णपणे किल करतील. रिलॅप्स होण्याचा धोका नसतो, पुन्हा मलेरिया होण्याचा धोका नसतो रॅडिकल क्युरेटिव्ह वापरल्यावरती. तर रॅडिकल क्युरेटिव्ह म्हणजे कुठले ड्रग्स, तर सप्रेसिव्ह ड्रग्स प्लस हिप्नोझोल्टोसायडल ड्रग्स, आणि याचे एक्झाम्पल्स प्रायमॅक्विन, टॅफेनोक्विन आणि प्रोगानिल. ओके. देन गॅमेटोसायडल. गॅमेटोसायडल म्हणजे गॅमेटोसाइट्स, गॅमेट्स मेल आणि फिमेल. बट मेल आणि फिमेल यांना किल करण्यासाठी कुठले ड्रग्ज आहेत, सो डिस्ट्रॉय गॅमेटोसाइट्स अँड प्रिव्हेंट ट्रान्समिशन. तर याच्यामध्ये प्रायमॅक्विन, आर्टेमिसिनिन, क्लोरोक्विन आणि क्विनिन हे ड्रग्ज आहेत. ओके. आता हे जे काही ड्रग्ज आहेत अँटी मलेरियल, तर याच्यामध्ये मोस्टली यूज, कॉन्फिडेंटली यूज आणि सगळ्यात जास्त जे वापरलं जातं आता ते आहे आर्टेमिसिनिन. फर्स्ट चॉईस ड्रग्ज जे आहेत, फर्स्ट चॉईस ड्रग्ज टू ट्रीट मलेरिया ते कुठले, तर आर्टेमिसिनिन डेरिव्हेटिव्ह. आर्टेमिसिनिन डेरिव्हेटिव्ह हे फर्स्ट चॉईस ड्रग्ज आहेत टू ट्रीट मलेरिया. तर काही ठिकाणी क्लोरोक्विन किंवा क्विनिन पण वापरला जातो. क्लोरोक्विन आणि क्विनिन पण यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि जर प्रेग्नन्सी रिलेटेड मलेरिया असेल, प्रेग्नन्सी, तर प्रेग्नन्सीमध्ये क्विनिन हा ड्रग वापरला जाईल. ठीक आहे. प्रेग्नन्सी असेल, प्रेग्नन्सीमध्ये मलेरिया असेल, प्रेग्नन्सीमध्ये मलेरिया, ठीक आहे, तर क्विनिन हा ड्रग वापरला जाईल. ओके, लक्षात ठेवा. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अँटीमलेरियल ड्रग्स. थेरप्युटिक क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, थेरप्युटिक. देन केमिकल क्लासिफिकेशन. केमिकल क्लासिफिकेशन मध्ये ऍज पर दी केमिकल स्ट्रक्चर, जे काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे, केमिकल स्ट्रक्चर आहे, त्याप्रमाणे क्लासिफिकेशन. तर याच्यामध्ये सिंकोना अल्कलॉइड्स, एक्झाम्पल क्विनिन, क्विनिडिन. देन 4 अॅमिनो क्विनोलिन्स, एक्झाम्पल क्लोरोक्विन, पायप्राक्विन, अमिडाक्विन. देन 8 अॅमिनो क्विनोलिन, एक्झाम्पल प्रायमॅक्विन, टफेनोक्विन, पेंटाक्विन. देन बायगॅनाइट, एक्झाम्पल प्रोगानिल, सायक्लोगानिल. देन डायअमिनो पायरिमिडिन, एक्झाम्पल्स पायरिमिथामिन, ट्रायमिथोप्रिम. Then quinoline, examples methanol, mefloquine. Then sulfonamides and sulfones, examples sulfadoxine, sulfamethopyrazine, dapsone. Then antibiotics मध्ये tetracycline, doxycycline, clindamycin. ओके, antibiotics लक्षात घ्या. इथे कोणते antibiotics anti-malarial आहेत? Which antibiotics are anti-malarials? So tetracycline, doxycycline, clindamycin. These antibiotics are anti-malarial. Okay. Then sesquiterpene, lactones, example artesunate, artemether, arteether, dihydroartemisinin, arteriolone. तर हे जे sesquiterpene lactones आहेत, हे मोस्टली युज्ड आहेत नाउअडेज टू ट्रीट मलेरिया. अमायनो अल्कोहोल्स मध्ये हेलोफेंट्रिन, लिमोफेंट्रिन. देन नॅफ्थिरिडिन मध्ये पायरोनारिडिन अँड नेप्थोक्विनोन, अटोवॅकोन. ओके, तर हे झालं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ अँटी मलेरियल ड्रग्स. त्यानंतर नेक्स्ट बघूया क्लासिफिकेशन ऑफ अँटी निओप्लास्टिक एजंट. अँटी निओप्लास्टिक, अँटी निओप्लास्टिक म्हणजे अँटी ट्युमर म्हणजेच अँटी कॅन्सर एजंट. ठीक आहे. अँटी निओप्लास्टिक म्हणजेच अँटी कॅन्सर एजंट. ओके, तर अँटी कॅन्सर एजंट मध्ये फर्स्ट आहे सायटोटॉक्सिक ड्रग्स. सायटोटॉक्सिक, सायटोचा अर्थ होतो सेल. सायटो म्हणजे काय? सेल. आणि टॉक्सिक म्हणजे पॉयझन, म्हणजे जे ड्रग्स सेल्सला किल करतात, जे ड्रग्स सेल्सला किल करतात, दोज आर दी सायटोटॉक्सिक ड्रग्स. आता सायटोटॉक्सिक ड्रग्स मध्ये सब टाइप्स आहेत. फर्स्ट अल्कायलेटिंग एजंट्स, सेकंड अँटीमेटाबोलाइट्स, देन थर्ड मायक्रोट्युब्युल डॅमेजिंग एजंट्स, देन फोर्थ आहे प्लॅटिनम कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस, फिफ्थ आहे टोपोआयसोमरेज 1 इनहिबिटर, सिक्स्थ आहे टोपोआयसोमरेज 2 इनहिबिटर अँड सेवन्थ अँटीबायोटिक्स. तर
हे जे काही आहेत अँटी निओप्लास्टिक एजंट, तर याच्यामध्ये जे IMP आहेत इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो तेच मी कव्हर करतो. बाकीचे तुम्ही रीड करून घ्या. ठीक आहे, बाकीचं मी एक्सप्लेन करत नाही इथे, तर बाकीचं तुम्ही रीड करा. जे IMP आहे ते मी इथे एक्सप्लेन करतो. तर इथे सायटोटॉक्सिक मध्ये फर्स्ट आहे अल्कायलेटिंग एजंट. तर अल्कायलेटिंग एजंट कशा प्रकारे ऍक्ट करतात, तर अल्कायलेटिंग एजंट हे जे DNA असतात सेलमध्ये, DNA न्यूक्लिक ऍसिड DNA, तर DNA ला अल्काइल ग्रुप अटॅच करतात. अल्काइल ग्रुप म्हणजे काय, तर मिथाइल, इथाइल, प्रोपाइल हे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, R ग्रुप, R म्हणजेच मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल हे ग्रुप DNA ला अटॅच केले जातलेले मेटफॉर्मिन इज रिकमेंडेड ॲज अ फर्स्ट लाईन ट्रीटमेंट इन टाइप 2 डायबिटीज. ओके, तर हे झाले आपले अँटी डायबेटिक ड्रग्स. नेक्स्ट, फार्माकोथेरपी ऑफ कोविड-19. हे तर इम्पॉर्टंट आहेच, 100% क्वेश्चन असणारच कोविड-19 वरती. ठीक आहे, कोविड-19 वरती क्वेश्चन असणारच आहे. इट इज ऑब्वियस, क्लिअर आहे. एक तरी प्रश्न असेलच कोविड-19 वरती. ठीक आहे, तर कोविड-19चा फर्स्ट ड्रग रेमडेसिवीर माहितच आहे आपल्याला. आपल्यापैकी प्रत्येकाने रेमडेसिवीर बद्दल ऐकलेलं आहे, प्रत्येकाला रेमडेसिवीर माहिती आहे. तर थोडंसं याच्याबद्दल आपण रीड करून घेऊ. सो रेमडेसिवीर, सो इट इज द फर्स्ट US FDA approved COVID-19 treatment. First US FDA approved COVID-19 treatment for adult and children above 12 years old and weighing at least 40 kg requiring hospitalization. म्हणजे ज्यांना हॉस्पिटलायझेशन रिक्वायर्ड आहे आणि ज्यांचं वय 12 इयर्स पेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं वजन कमीत कमी 40 kg आहे त्यांच्यासाठी हा ड्रग आहे. इट इज अ मोनोफॉस्फेट प्रोडक्ट दॅट बाइंड्स टू, आता हे याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे, mechanism of action of remdesivir. So it is a monophosphate product that binds to viral RNA dependent RNA polymerase and inhibits viral replication through premature termination of RNA transcription. Okay, so this is about remdesivir. Then second drug is nirmatrelvir and ritonavir combination. हे कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं जातं. या दोघांचा कॉम्बिनेशन आहे nirmatrelvir and ritonavir. So nirmatrelvir has demonstrated antiviral activity against all coronaviruses that are known to infect humans. Nirmatrelvir is packaged with ritonavir. Co-administration of ritonavir is required to increase nirmatrelvir concentrations to the target therapeutic range. WHO has recommended nirmatrelvir or ritonavir in patients with non-severe COVID-19 at highest risk of hospitalization. नॉन सिव्हिअर साठी हे यूज केलं जातं. रेमडेसिवीर कुणासाठी, हॉस्पिटलाइज्ड असतील पेशंट तर, आणि सिव्हिअर नसतील, नॉन सिव्हिअर असतील तर हा कॉम्बिनेशन. त्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड्स, स्टेरॉइडल ड्रग्स. सो कॉर्टिकोस्टेरॉइड्स सच ॲज लो डोस डेक्झामेथॅसोन आर रिकमेंडेड बाय WHO. कोणी रिकमेंड केलेलं आहे, WHO ने, रिकमेंडेड बाय WHO फॉर पेशंट्स विथ सिव्हिअर ऑर क्रिटिकल कोविड-19. Corticosteroids inhibit multiple inflammatory cytokines resulting in decreased edema, capillary leakage and migration of inflammatory cells, thereby globally suppressing the inflammatory response. Okay. Then tocilizumab. तर प्रत्येकाने याबद्दल सुद्धा ऐकलेलं असेल tocilizumab बद्दल. Okay. So tocilizumab, so WHO has recommended tocilizumab or sarilumab in combination with corticosteroids for patients with severe or critical COVID-19. Tocilizumab is a recombinant humanized anti-human IL-6 receptor monoclonal antibody. Tocilizumab काय आहे, तर it is monoclonal antibody that specifically binds SIL6R and MIL6R and inhibits signal transduction. Okay, so this is about tocilizumab. Okay, तर इथे आपण हे फार्माकोथेरपी ऑफ कोविड-19 बघितलंय. इथे एक पॉइंट आपल्याला अजून बघायचा आहे, तो म्हणजे व्हॅक्सिन. ओके, कोविड-19 व्हॅक्सिन. तर व्हॅक्सिन बद्दल आपल्याला माहितीच आहे, इंडियन व्हॅक्सिन प्रत्येकाने घेतलेलं आहे. ठीक आहे, आपल्या प्रत्येकाने कोविड व्हॅक्सिन घेतलेले आहेत. तर कोविड व्हॅक्सिन बद्दल पण क्वेश्चन असू शकतं. तर कोविड व्हॅक्सिनचं मी नोट्स मध्ये देतो तुम्हाला, उद्याला त्याची नोट्स देतो. याच्यामध्ये मी ते कव्हर केलेलं नाहीये कोविड व्हॅक्सिन. तर आपल्यापैकी प्रत्येकाला कोविड व्हॅक्सिन बद्दल माहिती आहे, तर त्याच्या नोट्स मी तुम्हाला देतो. ठीक आहे. त्यानंतर
पुढचं आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस काय असतं, तर जॉईंट इन्फ्लमेशन होतं बॉडीमध्ये. काय होतं, जॉईंट इन्फ्लमेशन होऊन जॉईंटमध्ये डिफॉर्मेशन होतं, म्हणजे जॉईंट डॅमेज होतात. ठीक आहे, जॉईंट्समध्ये आपल्या बॉडीमध्ये जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्समध्ये इन्फ्लमेशन होतं आणि जॉईंटचं डिफॉर्मेशन होतं, जॉईंट्स आपले डिस्ट्रॉय होतात. ठीक आहे. आता रुमॅटॉइड आर्थरायटिस कशामुळे होतं, तर इट इज अन ऑटो इम्युन डिसऑर्डर. रुमॅटॉइड आर्थरायटिस काय आहे, तर इट इज अन ऑटो इम्युन डिसऑर्डर. आता ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय, तर ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे आपले जे इम्युनिटी असते, आपल्या अँटीबॉडीज, आपली इम्युनिटी आपल्याच बॉडीच्या पार्टवरती, प्रोटीनवरती, रिसेप्टरवरती अटॅक करते आणि आपल्या बॉडीच्याच आपल्याच प्रोटीनला, रिसेप्टर्सला, सेल्सला डिस्ट्रॉय करते. दॅट इज द ऑटोइम्युन डिसऑर्डर. ठीक आहे, म्हणजे आपली आर्मी आपल्यालाच मारते. दॅट इज द ऑटोइम्युन डिसऑर्डर. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. ओके. आता रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये सुरुवातीला जॉईंटमध्ये इन्फ्लमेशन होतं आणि आर्थरायटिस होतो, जॉईंट पेन होतं, जॉईंट डॅमेज होतात आणि पुढे जाऊन मग जॉईंट सोडून अदर जे ऑर्गन्स आहेत लाईक हार्ट सुद्धा डॅमेज होतो आणि फिवर सुद्धा असतं. फिवर त्याला म्हणतात रुमॅटॉइड फिवर आणि रुमॅटॉइड हार्ट डिसीज. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये सुरुवातीला जॉईंटमध्ये इन्फ्लमेशन होऊन जॉईंटचं डिफॉर्मेशन होतं, जॉईंटमध्ये सिव्हिअर पेन होतं. त्यानंतर पुढच्या स्टेपला अदर जे बॉडीचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतो, डिसीज होतात, जसं रुमॅटॉइड हार्ट डिसीज आहेत आणि फिवर सुद्धा येतो. दॅट इज रुमॅटॉइड फिवर. तर रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी जे ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट आपण बघूया. तर एकदम सुरुवातीला जेव्हा रुमॅटॉइड आर्थरायटिस डायग्नोज केला जातो तर त्याच्या आधी म्हणजे जस्ट आपल्याला डाऊट असेल की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, तर त्यावेळेस कॉर्टिकोस्टेरॉइड्स विथ NSAID दिले जातात. काय देतात, कॉर्टिकोस्टेरॉइड्स विथ NSAID. पण जेव्हा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा कन्फर्म होतो, त्याचा डायग्नोसिस होतो आणि तो कन्फर्म होऊन जातो, तर त्यावेळेस मग ही ट्रीटमेंट जी इथे मेन्शन केलेली आहेत, हे जे ड्रग्स इथे मेन्शन केलेले आहेत, हे ड्रग्स दिले जातात. ओके. तर इथे हे जे ड्रग्स आहेत, दिस ड्रग्स आर दी डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. काय आहेत, डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स म्हणजेच DMARDs. तर हे जे DMARDs आहेत हे लक्षात घ्या. DMARDs कुठे वापरले जातात, तर DMARDs हे रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये यूज केले जातात. DMARDsचं फुल फॉर्म काय आहे, तर DMARDsचं फुल फॉर्म आहे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. ओके, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता DMARD मध्ये फर्स्ट आहे कन्व्हेन्शनल सिंथेटिक DMARDs. कन्व्हेन्शनल सिंथेटिक आणि कन्व्हेन्शनल सिंथेटिकचे एक्झाम्पल्स आहेत मिथोट्रिक्झेट, सल्फासॅलाझिन, लेफ्लोनोमाइड अँड हायड्रॉक्सीक्लोरोक्विन. So these are the conventional synthetic DMARDs. Then targeted synthetic DMARDs. The targeted synthetic DMARDs चे examples Janus kinase inhibitors. Janus kinase inhibitors याचे examples आहेत baricitinib आणि tofacitinib. त्यानंतर biological DMARDs. Biological DMARDs चे examples TNF alpha inhibitors. तर याचे एक्झाम्पल्स ॲडालिमोमॅब, सेट्रोलिझुमॅब, पिगोल, ठीक आहे, देन एटानरसेप्ट, देन गोलेमोमॅब अँड इन्फ्लिक्सिमॅब. ओके. त्यानंतर नॉन TNF बॉयोलॉजिकल, ठीक आहे, नॉन TNF बॉयोलॉजिकलचे एक्झाम्पल्स अँटी बी सेल, दॅट इज CD2 सेल्स. सो रिटुक्सिमॅब ही अँटी बी सेल आहे, म्हणजे अँटी CD2 सेल आहे. देन अँटी टी सेल कोस्टिम्युलेशन, एक्झाम्पल एबॅटासेप्ट. देन अँटी IL-6, तर याचे एक्झाम्पल्स आहेत सरिलुमॅब अँड टोसिलझुमॅब. ओके. सो नाव नेक्स्ट आपण जाऊया. तर इथे आपला हा जो मला चॅप्टर कव्हर करायचा होता, जो पोर्शन कव्हर करायचा होता, हा पोर्शन आपण आता कव्हर केलेला आहे. तर ह्या ज्या नोट्स आहेत ह्या तुम्ही रीड करा. ह्या कालच मी शेअर केलेल्या आहेत ग्रुपवरती.
तर तुम्ही या नोट्स रीड करा. मी आज पुन्हा शेअर करतो, कारण काही नवीन लोक आज जॉईन झालेले आहेत. तर पुन्हा मी शेअर करतो आणि मी आज NLEM पण शेअर करतो पुन्हा एकदा. तर ते तुम्ही रीड करा आणि रीड केल्यानंतर आपली जी 8 नंबरची टेस्ट आहे, 8 नंबरची टेस्ट द्या. आणि प्रत्येकाने सगळ्याच टेस्ट जर तुम्हाला रिपीट करायचे असतील तर ते तुम्ही रिपीट करू शकता, तसं मला इन्फॉर्म करा. ठीक आहे. आणि उद्या सकाळी आपण 8 वाजता हे करू, कंटिन्यू करू लेक्चर 8 ते 9. तर आता आपलं टायमिंग असेल सकाळी 8 ते 9चं टायमिंग असेल आणि संध्याकाळी 7 ते 9चं टायमिंग असेल. ठीक आहे. असं 3 तास आपण आता रोज घेणार आहे. आणि ज्यांना ज्यांना हॉल तिकीट आलेलं आहे त्यांचा जो काही शेड्यूल असेल एक्झामचा शेड्यूल, ठीक आहे, तर ते मला शेअर करा किंवा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे प्रत्येकाला माहिती पाहिजे की कुणाला काय सेंटर मिळालेलं आहे आणि कुणाचं डेट काय आहे. प्रत्येकाला आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला ते माहित असायला पाहिजे. तर तुमचं हॉल तिकीट ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला ते माहिती होईल. ठीक आहे. तर इथे आता आपण आज स्टॉप करूया. पण त्याच्या आधी अजून तुम्हाला काही विचारायचं आहे का? काही तुमचे सजेशन्स किंवा क्वेरीज वगैरे आहेत का? जस्ट काही आहे? कुणाला काय म्हणायचं आहे, सांगायचं आहे? एनीबडी? सर टेस्ट किती होणार आहेत आता? टेस्ट मी अपडेट म्हणजे जसं आपला सिलेबस होईल तसं टेस्ट अपलोड मी करत जाईल. ओके. सिलेबस प्रमाणे म्हणजे रोज आपले जे जे काही टॉपिक्स कव्हर होतील, म्हणजे मे बी असं होऊ शकतं की एका दिवसात 2 टेस्ट 3 टेस्ट असं मी अपलोड करत जाईल. जेवढा मॅक्सिमम टेस्ट अपलोड करणं मला पॉसिबल होईल तेवढा मॅक्सिमम टेस्ट मी अपलोड करणार आहे. देर इज नो लिमिटेड, म्हणजे असं काही नंबर नाहीये की 10 टेस्ट 15 टेस्ट. जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल तुम्ही पेपरला जाता तोपर्यंत जेवढ्या जास्तीत जास्त टेस्ट तुम्हाला बघणं शक्य असेल तेवढं तुम्ही बघा, तेवढं करा. आणि मी पण अपलोड करण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त टेस्ट. ओके. यस. ओके. तर चालेल, आता मी इथे स्टॉप करतो. ठीक आहे. आणि जर कुणाला अजून काही डाऊट असेल तर त्यांनी मला पर्सनली तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा. ठीक आहे. सो नाउ आय विल स्टॉप हिअर. ठीक आहे. लेट्स मीट टुमॉरो इन द मॉर्निंग. ठीक आहे.